तर आम्ही इथे मे महिन्यातली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलो होतो. पण मुकेश्वरमध्ये जे महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यटन व्यवस्थेद्वारे लोकांपर्यंत जो कार्यक्रम पोहोचवला आहे, खरंच हा वाखाणण्याजोगा आहे. माननीय रोकडे सरांनी मगाशी त्यांच्या ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या त्यांच्या पूर्ण संभाषणातून आपल्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवल्या. खरं तर मला इथे नमूद करावं असं वाटतं की शासन जर इतकं कार्यशील असेल तर जनता का नाही. कारण ह्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी इतक्या काही योजना आखल्या आणि तितक्या सोप्या करून आपल्यापर्यंत पोहोचवल्या. खरंच प्रथम मला महाराष्ट्र शासनाचे आभार मानावेसे वाटतात आणि या सगळ्या योजनांचा आपण फायदा घेऊन खरंच कोकणाकडे इतर ठिकाणी आपण आपलं जे जन्मस्थान आहे ते जन्मस्थानाच्या व्यतिरिक्त आपण खरंच आपले पैसे सिंगापूर बाहेर जाणं इतर ठिकाणी लोक जाण्यास खूप पसंत करतात. का नाही कोकण? जर मालवणचा विकास होऊ शकतो, इथल्या नागरिकांनी इतका पुढाकार घेतला तर महाराष्ट्र शासनाच्या या योजनेला उचलून धरण्यासाठी त्यांनी हे जे पहिलं पाऊल उचललं आहे. नक्कीच आपण मुकेश्वरच्या विकासासाठी सर्वांनी कार्यशील राहावं. ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांची माहिती करून त्या प्रत्येक योजनेमध्ये मला काय मिळेल इथे स्थानिक नागरिकांनी त्यातून सगळ्या योजना समजून घेऊन त्यातल्या प्रत्येक बारीक सारीक योजनेचा स्वतःच्या उत्कर्षासाठी आणि त्याचबरोबर जेव्हा स्थानिकांचा विकास होईल, स्थानिक स्वतःचं जीवन ह्या योजनांनी चांगलं कार्यक्षम करतील किंवा त्यातून अर्थार्जन करतील, तोच ठरेल खरा कोकणचा विकास. आणि सगळ्यांना इथे आणण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आपण त्यांना जे हवं आहे जे बाहेर आहे ते कोकणात उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण फक्त तरुणांनीच नाही तर त्यांच्या मागे घरी असणाऱ्या सगळ्या गृहिणी की जे आज जेवण आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतो पण त्याची चव नाही, ही चव संपूर्ण देशात आणि भारतभर पसरली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनीच पुढे यायचं आहे आणि मला तर इथे खूप छान वाटलं आणि असेच कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने ठेवावेत आणि लोकांना जागरूकता द्यावी.